नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। 22 मार्च 2020 ते 22 मार्च 2021 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील 371 जणांना गमवावा लागला कोरोनामुळे आपला जीव। रत्नागिरी शहरातील ते 11 गाळे अखेर नगरपालिकेने घेतले ताब्यात। नवीन प्रक्रिया लवकरच होणार सुरू। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायात उतरणे काळाची गरज। माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आवाहन। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू लावून नागरिकांना सावध करण्याचं काम केलं। त्याला 22 मार्च 2021 रोजी 1 वर्ष पूर्ण झालं। त्याबाबतचा केटीव्हीने घेतलेला हा आढावा। 5 अप्रैल रविवार को रात 9 बजे मैं आप सबके 9 मिनट चाहता हूं। ध्यान से सुनिएगा। 5 अप्रैल को रविवार को रात 9 बजे घर की सभी लाइटें बंद करके घर के दरवाजे पर या बालकनी में खड़े रहकर 9 मिनट के लिए मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट जलाएं। मैं फिर कहूंगा, मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट 5 अप्रैल को रात को 9 बजे 9 मिनट तक जरूर जलाएं। और उस समय यदि घर की सभी लाइटें बंद करेंगे, चारों तरफ जब हर व्यक्ति एक एक दिया जलाएगा, तब प्रकाश की उस महाशक्ति का एहसास होगा जिसमें एक ही मकसद से हम सब लड़ रहे हैं, ये उजागर होगा। उस प्रकाश में, उस रोशनी में, उस उजाले में हम अपने मन में ये संकल्प करें कि हम अकेले नहीं हैं। हम अकेले नहीं हैं। कोई भी अकेला नहीं है। 130 करोड़ देशवासी एक ही संकल्प के साथ कृत संकल्प है। गो कोरोना गो, तिकडे म्हण करुणा गो, कोरोना 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 गो, गो कोरोना गो, कोरोना गो, कोरोना गो, कोरोना गो।
या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेता 22 मार्चपर्यंत 10,456 एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती आणि 9,835 जणांनी कोरोनावर मात केली असल्याचं दिसून आलं आहे. बावीस मार्च 2020च्या जनता कर्फ्यू नंतर कोरोनाचा प्रभाव वाढत गेल्याने संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आणि चालती फिरती शहरे आणि ग्रामीण भागात सन्नाटा पसरला तर एक प्रकारची दहशतच माजली असल्याचं दिसून आलं. मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या फारच कमी होती. नंतर मात्र हळूहळू त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि दुःखदायक म्हणजे 371 जणांना आपला जीव गमवावा लागला. मार्चमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सापडला आणि त्यानंतर शिवखोल, राजिवडा, साखरतर आणि इतर ठिकाणी रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आणि ही संख्या प्रत्येक महिन्यात वाढतच गेली. मे ते ऑक्टोबरपर्यंत कोरोनाने रत्नागिरी जिल्ह्यात दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे नागरिक रस्त्यावर न येता आपापल्या घरीच होते आणि एक प्रकारे जिल्ह्यात आणीबाणीसारखं दृश्य दिसून आलं. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले असतानाच फेब्रुवारी आणि मार्च 2021 मध्ये मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकात भीतीचं वातावरण पसरू लागलं आहे. पुन्हा लॉकडाऊन होतंय की काय अशी हळुवारपणे चर्चाही सुरू झाली आहे. मागील वर्षभरात शिमगा, गणेशोत्सव, रमजान ईद, दिवाळी, बकरी ईद, ख्रिसमस, दहीकाला आदी सर्व सण कोरोनामुळे साधेपणाने साजरे केले गेले.
मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत कोरोना महामारीची वर्षपूर्ती झाली असल्याने अनेक कटू आठवणी पाहायला मिळाल्या आहेत. मात्र आता कोरोनावर लस उपलब्ध झाली असल्याने नागरिकांच्या मनातील भीती नक्कीच दूर होईल. मात्र कोणीही गाफील न राहता सावध राहणे काळाची गरज आहे. आणि आता पाहूया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात घडलेल्या काही ठळक घडामोडींचं चित्रीकरण खास KTVच्या दर्शकांसाठी. बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है? बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है? मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है? बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है? मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है? सबको मालूम है बाहर की हवा है कातिल. सबको मालूम है बाहर की हवा है कातिल. यूं ही कातिल से उलझने की जरूरत क्या है? कि ये इस तरीके का बर्ताव का परिणाम क्या होता है, ये आप सब लोगों ने समझना है. और जो सहकार्य करेगा उसको पूरा सहकार्य प्रशासन की तरफ से मिलेगा. इसलिए गलत काम करने वाले को, दिक्कत डालने वाले को आप बिल्कुल उसके साथ ना रहिए. कोरोनाला वर्ष पूर्ण झालं असलं तरी अद्याप 100% देश कोरोनामुक्त झालेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन KTV मार्फत करण्यात येत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे असलेले ते 11 गाळे अखेर नगरपालिकेने सील करून आपल्या ताब्यात घेतले आहेत. मागील सुमारे 2 ते 3 वर्षापासून गाळेधारक आणि नगरपालिकेमध्ये दावे प्रतिदावे सुरू होते. त्यामुळे व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र तेथेही त्यांना यश मिळेनासे झाल्याने काही जणांनी स्वतःहून ताब्यात दिले तर काही गाळे नगरपालिकेने सील केले. जे 11 गाळे नगरपालिकेने सील करून ताब्यात घेतले आहेत त्यांची आता नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करून ते करार पद्धतीने दिले जातील. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल असं सांगण्यात आलं. तर जुन्या करार पद्धतीनेच वर्षानुवर्षे चालत आलेल्या भाडे तत्वावर सुरू ठेवण्यात आलेले गाळेधारकांना आता नवीन निविदा प्रक्रियेप्रमाणे गाळे पुन्हा हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल आणि पालिकेचं उत्पन्न वाढलं तर इतर विकासावर खर्च करता येतील याची खात्री बाळगण्यास काहीच हरकत नाही. अर्थात काही कालावधीतच शहरातील रस्ते चकाचक होतील अशी अपेक्षा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा KTVचं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल, अन्यायविरोधी लढा, सत्य सदा सर्वदा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू,
आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब। मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में। बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायात उतरावे। निलेश राणे, पर्यटन क्षेत्रात व्यवसायासाठी खूप मोठी संधी आहे, या व्यवसायाची क्षमताही मोठी आहे, त्यामुळे रत्नागिरीच्या तरुणांनी पर्यटनाच्या माध्यमातून हॉटेल तसेच इतर व्यवसायात उतरण्याचे धाडस करावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं आवाहन माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी केलं आहे। गोवा राज्य एवढंच सिंधुदुर्ग आहे। आज गोवा राज्य एका पर्यटनातून जेवढी उलाढाल करतं तेवढा अख्खं कोकण पट्टा करत नाही। 720 किलोमीटरचा आपला समुद्र किनारपट्टा आहे। मग का गोवा राज्य पुढे गेलं? आपण का जाऊ शकत नाही? आपण स्पर्धा केली पाहिजे, असं धाडस केलं पाहिजे की एक व्यावसायिक आला त्यालाच सगळ्यांनी ओरबडायला निघालं पाहिजे असं नाही। आपल्या रत्नागिरीमध्ये चर्चा कुठली आहे? फक्त ठेकेदारीची। ठेकेदारच झाले पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही। असे पण व्यवसाय आले पाहिजे। चांगले उपक्रम आता माने साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आता सुरू होत आहेत। आम्ही काय प्रयत्न करतो, पण रत्नागिरीची ओळख ही फक्त ठेकेदारीतून होऊ नये, पर्यटनातून व्हावी। आणि अनेक पर्यटक आता इकडे येतील, त्यांना आजूबाजूचा परिसर दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी गावातल्या लोकांनी तयार राहावं की साहेब हे पण दाखवा। काय हो परदेशामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे काय कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक वॉटरफॉल असतो, तो दाखवायला $150 आम्ही भरून जातो। कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक वॉटरफॉल, आपल्या तर नाक्या नाक्यावर वॉटरफॉल असेल, किती धबधबे आहेत आपल्याकडे आपण मोजले सुद्धा नाहीत। आणि एक कुठल्या तरी परदेशामध्ये एक धबधबा असतो, त्याला भरायला त्याला बघायला आपण $150 भरतो। आपण कोकणाला जगाला दाखवू शकलो नाही, पण याला धाडशी लोक पाहिजे। धाडस दाखवलं तर हे सगळं चित्र उभं राहील आणि तुम्ही ते पहिलं पाऊल टाकलं म्हणून इतिहासामध्ये तुमची नोंद असेल की व्यवसायाला चालना देण्यासाठी व्यवसाय आपल्याकडे कसा चालवावा। मी तर वाचण्यामध्ये माने साहेब फक्त 2च नावं आतापर्यंत बघितली लॉकडाऊन मध्ये ज्यांनी व्यवसायामध्ये पैसे कमवले, एक मुकेश अंबानी आणि दुसरे हे सुरू करणारे। लॉकडाऊन मध्ये फक्त व्यवसायामध्ये कमवलं कोणी तर मला नाव फक्त एकच ऐकवण्यात आलं, ते म्हणजे मुकेश अंबानी। आणि व्यवसाय टाकला आणि सुरुवात कोणी केला तर निलेश कीर। म्हणून तुमच्या धाडस आहे, तुमच्या धाडसेला सलाम आहे, कारण का मी स्वतः व्यावसायिक आहे। मला माहिती आहे की व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी किती परिश्रम किती कठीण आहे या परिस्थितीमध्ये, आणि तुम्ही ते सगळं सुरू केलं। मी तर तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला साथ देण्यासाठी त्यांनाही मनापासून त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। जाकादेवी शिवार आंबेरे येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या गुरुकृपा हॉटेल आणि श्री जाकादेवी मंगल कार्यालयाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आला।
माजी खासदार निलेश राणे पुढे म्हणाले की हॉटेल व्यवसाय सुरू करणे सोपं नसतं. आम्हीही उद्योजक आहोत, आम्हाला याची जाण आहे. निलेश कीर यांनी ग्रामीण भागात आपला व्यवसाय सुरू केला असून त्यांना सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. म्हणून उद्योग हे फक्त निलेश कीर यांनी सुरू केला असा भाग समजू नका. आपलं गाव म्हणून, आपला विभाग म्हणून पण आपल्याला यांना किती मदत करता येईल. कारण का एकदा हॉटेलमधून माणूस जेवून गेला की तो परत येईल की नाही त्याच्यावर शंका असते. आणि मी सन्मान्य कीर साहेब तुम्हाला सांगून ठेवतो, उधारी नाही द्यायची. नाही ते इकडे येतील, माझा मित्र आहे, माझा सहकारी आहे, उधारी नाही मॅडम, उधारी नाही. कार्यकर्ता नाही, कार्यकर्ता तू गेटच्या बाहेर. कारण का हा स्वतःच्या खिशातून उभा केलेला ही एक वास्तू आहे. कर्ज घेतलं असेल नसेल मला माहित नाही, पण व्यवसायामध्ये बाईबंदकी नाही. आमच्या साहेबांची एक सवय सांगतो तुम्हाला मांडे साहेब, आजही आम्ही जेवढे हॉटेल व्यवसाय जे काय चालवतो, साहेब जेवतात स्वतःचं बिल भरतात. देवाच्या साक्षीने सांगतो, स्वतःच्या हॉटेलमध्ये. आता कोण राणे साहेबांना बिल विचारणार? दुसऱ्या हॉटेलवाले विचारत नाही, आम्ही विचारायला गेलो तर आमची काय अवस्था होती. पण नाही, व्यवसाय आहे, एक पण बिल कोरं जातं कामा नाही. एक बिल कोरं गेलं आणि स्टाफला सवय झाली की किती कोरी बिलं निघतील त्याचा अंदाज लागणार नाही. म्हणून हॉटेल व्यवसाय हा काय साधा सुद्धा नाही. कोणी मजासाठी मी हॉटेल सुरू करतो असं होत नाही. हॉटेल व्यवसाय आणि त्याच्या संबंधित कार्यालय असेल किंवा इतर कुठलंही असते, तुम्ही लक्ष ठेवावं. तुम्हाला अडचणी आल्या, मला त्या सगळ्या अडचणी सन्मान्य माने साहेबांनी गाडीत सांगितल्या, पण तुम्ही पण आमच्यासारख्यात भीक घालायचं काय कारण नाही. तुम्ही लढवई आहात हे आम्हाला गाडीतच कळलेलं आहे. आणि माने साहेब तुमच्याबद्दल जे बोलले, उद्या जाऊन कसली अडचण झाली की तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे माहिती. मी काय वेगळं आजच्या प्रसंगाला वेगळं काय बोलणार नाही. आज काय राजकीय काही नाही. कोकणामध्ये आता फक्त आंबा, काजू, फणस आणि फिशरीज ह्याच्यावर डिपेंड न राहता पुढचं पाऊल हे आहे जे आज तुम्ही सुरू केलं आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा, तुमच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा. अनेक सहकारी गावातले अनेक लोक इथे आलेत, वडीलधारी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एक नवीन पाऊल टाकलंय कीरांनी, त्याला तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. एक उद्योजक, जागतिक दर्जाचा उद्योजक एक आपल्या गावातून तयार व्हावा आणि तो होईलच. त्याचं पहिलं पाऊल हे आहे. असं काहीतरी निर्माण इथून होणारच आहे. त्याचं पहिलं पाऊल तुम्ही टाकलेलं आहे. मनापासून आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात माजी आमदार बाळासाहेब माने यांनी मनोगत व्यक्त करताना कीर कुटुंबीय हे खऱ्या अर्थाने धाडसी कुटुंब आहे. धाडस आणि कठोर परिश्रम यामुळेच हॉटेल आणि मंगल कार्यालय यासारख्या व्यवसायात कीर कुटुंबियांनी पदार्पण केलं असल्याचं सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या. या तालुक्याची दोन टोकं म्हणजे एका अर्थानं हा एक व्यवसायाचा, उद्योजकतेचा नवा पूल किंवा ज्याला ब्रिज म्हणून आपण जोडला गेला असं मी म्हणेन. आणि त्यामुळं मनापासून निलेश कीर आणि त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन आणि त्याच्या ह्या व्यवसायाच्या वाटचालीकरता शुभेच्छा. तसं निलेशची आई ही गेली अनेक वर्ष आम्हाला मार्गदर्शन करून मिऱ्या गावामध्ये एक स्वतःचं म्हणून त्यांनी अस्तित्व निर्माण केलं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या कुटुंबियांचं पालनपोषण केलं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी एक वारसा घालून दिला. आणि आज सौभाग्यवती कीर म्हणजे निलेशची मिसेस राणेसाहेब आमच्या गावचे अभिमानानं सरपंच झाले आणि एक विकासाची नवी पहाट आमच्या मिऱ्या गावामध्ये सुरू झालेली आहे. गुरुकृपा हॉटेलचे मालक निलेश कीर आणि सौ आकांक्षा कीर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं.
या उद्घाटन सोहळ्यात शिवार आंबेरेचे सरपंच राजन रोकडे, माजी सरपंच जितेंद्र शिरसेकर, श्रीमती सुगंधा कीर, राजेश कीर, सुहास भोळे, सुशांत पाटकर आदी ग्रामस्थ आणि हितचिंतक उपस्थित होते. कोकणातील तरुणांना आवाहन करतानाच माजी खासदार निलेश राणेंनी व्यावसायिकांच्या पाठीशी आपण कोकणी म्हणून आणि आपलं कर्तव्य जबाबदारी म्हणून उभं राहणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.